खासदार सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, 2 दिवसापासून अजितदादा या परिसरामध्ये मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतो. काय सांगाल? दादा हे स्वतःच उत्सवमूर्ती आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यावेळेला त्यांच्यासोबत फिरतो त्याला तरुणाई, ज्येष्ठ, विशेष करून महिला भगिनी, युवक युवती फार मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून फार मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमत असतात. मी अनुभवतोय माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये कालपासून मसाज, तळा किंवा आज सकाळी तर अचानक काल संध्याकाळी निरोप दिले आणि इतके कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते ज्या उत्साहाने या ठिकाणी आले. दादा एक अजब रसायन आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते आकर्षित होतात, ऊर्जा घेतात, नव्या उमेदीने ते कामाला लागतात. त्यांच्या भेटीने सर्वांनाच एक तऱ्हेचा आनंद मिळतो. एकंदरीत पाहायला गेलं तर चिन्ह आणि पक्ष यासाठी याचिका देखील झाली आहे. 19 तारखेला सुनावणी होणार आहे. यावरती काय? एक असं आहे की ज्या वेळेला निवडणूक आयोगाने निकाल दाखल केला त्याच वेळेला समोरून घोषित करण्यात आलं होतं की याला आव्हान दिलं जाईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यात आव्हान दिलेलं आहे. आम्ही कॅव्हेट दाखल केलेलं आहे. 19 तारखेला उद्या ती सुनावणी आहे. ती प्राथमिक सुनावणी त्या ठिकाणी असते. ज्यावेळेला एखादं पिटिशन दाखल केलं जात असतं त्याच्यावरती प्राथमिक सुनावणी आहे. आमच्याकडून सुद्धा ज्येष्ठ विधिज्ञ त्या ठिकाणी उपस्थित राहतील. मला एका गोष्टीचा विश्वास नक्कीच आहे की आम्ही जो निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली घेतला, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय अलीकडच्या कालावधीमध्ये, निवडणूक आयोग गठीत झाल्यापासून निवडणूक आयोगाची स्वायत्तता भारत सरकारने दिल्यापासून वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वतीमध्ये निवडणूक आयोगाचे निर्णय दिले, तोच निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेला आहे. न्यायालयामध्ये आव्हान देण्याचा अधिकार प्रत्येकाला त्या ठिकाणी आहे. न्यायालयीन लढाई पूर्ण ताकदीने कायदेशीरदृष्ट्या लढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सज्ज आहोत. माझाही आमच्या दिल्लीतल्या ज्येष्ठ वकिलांच्या जवळ संपर्क त्या ठिकाणी आहे आणि मला विश्वास आहे की जे निर्णय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत त्या निर्णयावरती योग्य ते न्याय आम्हाला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मिळेल असं मला विश्वास वाटतो आहे. रायगड परिसरामध्ये गेले काही दिवसापासून जो वाद चालू आहे की अंतर्गत वाद चालू आहे, आपल्या विरोधामध्ये काही प्रचार करत असल्यामुळे काही कार्यकर्ते नाराजगी आहेत. या संदर्भात आज अजितदादांनी कार्यकर्त्यांना सांगितले की वरिष्ठ नेते बघतात. काय वाटतं की या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे का आणि आपल्याला ती जागा मिळेल? एक असं की कालच मसायाच्या मेळाव्यामध्ये आणि आजही दादांनी स्पष्ट केलं, राज्यपातळीवरती एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा, चंद्रशेखर बावनकुळे, प्रांताध्यक्ष म्हणून मी, आमची काही वेळेला बैठक त्या ठिकाणी झाली आणि दादांनी सुद्धा कालच्या मसायाच्या जाहीर सभेमध्ये इथेही त्याच गोष्टीचा उच्चार त्या ठिकाणी केलेला आहे. मधल्या कालावधीमध्ये ज्या घडामोडी झाल्या, काही वक्तव्य त्या ठिकाणी केली गेली. मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मधुकरराव पाटील यांनी समर्पकपणाने त्या वतीमध्ये स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी मांडली. मी सुद्धा प्रदेशचा अध्यक्ष आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या 48 जागा जिंकणं हे आम्हा सर्वांचं उद्दिष्ट आहे. तो एक ढोबळ मानाने निकष काय असतो तो दादांनी काल त्या सभेमध्ये सांगितला की ज्याची जागा आज आहे, जे विद्यमान आहेत त्या जागा त्या त्या पक्षाकडे राहतात. पण तरीसुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये राज्यपातळीवर चर्चेवर होतीच, देशपातळीवरती देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी बैठक होईल आणि त्याच्यातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल. मध्ये जे काही घडलेलं होतं त्या संदर्भामध्ये देवेंद्रजी त्यांच्याबरोबरती दादांचं बोलणं झालं आहे आणि मग दादाने मगाशी अशाकडे सांगितल्याप्रमाणे देवेंद्रजी असतील, रवींद्र चव्हाण असतील यांच्याजवळ सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सगळ्यात मोठी लढाई जी आहे ती बारामतीची आहे. राज्यामध्ये सगळ्याच लक्ष लागलेत. दोन्ही पवार कुटुंबाचे उमेदवार त्या ठिकाणी असणारे, कारण राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहेत. काय सांगाल? खरं आहे की बारामतीची निवडणूक ही संबंध देशभरामध्ये त्या ठिकाणी गाजणार आहे. पण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने गेले 35 वर्ष बारामतीचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम आदरणीय अजितदादांनी वेगवेगळ्या पदावरती असताना केले, त्यामुळे एकंदरीत तो जनतेचा कौल ऐकायला मिळतो. बारामतीकर दादाने घेतलेल्या भूमिकेच्या पाठीमागे प्रचंड संख्येने त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे बारामतीचा निवडणूक रंगतदार होईल याच्यात कोणाच्या मनामध्ये काही शंका काही कारण नाही. परंतु दीर्घकाळ त्या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा
बारामती असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, सासवड असेल, खडकपातला असेल, भोर असेल, 6 विधानसभा मतदारसंघ त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये 45+ जागा निवडून आणताना त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला निश्चितपणाने यश मिळेल. एकंदरीत पाहायला गेलं की सुमित्राताई असेल की पार्थ असेल, म्हणजे त्या ठिकाणी लोक निवडणुका लढवणार अशी चर्चा आहे. नाही, एक तर त्या संदर्भामध्ये सुनेत्रा वहिनींनी उमेदवारी करावी असा आग्रह मतदारसंघातल्या सर्वच कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आहे. बघूया, ज्यावेळेला अंतिम निर्णय त्या संदर्भातला होईल त्यावेळेला आम्ही ती उमेदवारच्या वतीमध्ये योग्य ती घोषणा त्या ठिकाणी करू. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.